करण्यात आली होती। निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालय सर्वांगाचा निकाल आज जाहीर झाला। आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं जय्यत तयारी सुरू केली आहे। जिल्हा नियोजन समिती आणि विभागीय आढावा बैठकांचं सत्र उद्यापासून सुरू होईल, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी नियोजनाचा आराखडा मांडला। बजेटची तयारी सुरू झालेली आहे। आत्ताच जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या। महाराष्ट्राच्या सर्व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात प्राधान्य क्षेत्रामध्ये कुठले कामं घ्यावे, अपूर्ण प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण करावे, भांडवली गुंतवणूक जास्तीत जास्त कशी करावी आणि महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी जे संकल्प केलेला आहे विजन 2047, या सर्व दृष्टिकोनाचा विचार करून आता पुढील 15-20 दिवसात या संदर्भामध्ये नियोजन आणि कारवाई होणार। अर्थसंकल्पाची तयारी प्रत्यक्ष सुरू झाली। उद्यापासून जिल्हावार बैठका घेतल्या जातील, तर पुढचे 2 दिवस विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला जाईल। या बैठकांमुळे जिल्ह्याच्या गरजा समजून घेणं आणि विकास कामांना गती देणं सुलभ होईल। स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि भविष्यात अधिक कार्यक्षमतेनं काम करण्यासाठी हे विभागीय पुनरावलोकन महत्त्वाचं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।